हाय, मी बासरी. आज आहे 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज होती ऑफिसला सुट्टी, त्यामुळे म्हणलं आता घरी तर बसून काही दिवस जाणार नाही आहे आणि नवीन वर्षाचं काहीतरी केलं असं आपल्याला वाटेल, त्यामुळे काहीतरी आठवणी ही राहतील. म्हणून ना आम्ही ठरवलं होतं की आज ना आम्हाला संक्रांतीचं फोटोशूट करायचं. तसं हे अगोदर नाहीच म्हणत होते. त्यांना असं वाटत होतं की 1 दिवस सुट्टी भेटती तर त्याच्यामध्ये आराम करून घ्यावा. पण आपलं तसं नसतं ना. आपल्याला वाटतं की आपण 1 दिवस झोपून न काढता काहीतरी त्या दिवसाचं सार्थक झालं पाहिजे. त्यामुळे ना मी यांच्या मागे लागून त्यांना तयार केलं आणि नंतर मीही तयार होण्यासाठी चालू केलेली होती माझी तयारी. कारण मला सिम्पलच मेकअप करायला आवडतो आणि मेकअपमध्ये काय मी कुठलं फाउंडेशन लावत नाही ना, काही नाही. कारण मला ना खरंच बिलकुल नाही आवडत आणि ते मला सूटही नाही होत. त्यामुळे ना मेकअपमध्ये मी पाऊंड्स पावडरनेच माझं सगळं मेकअप करायचं ठरवलं होतं आणि पाऊंड्सनंच मी सगळा माझा मेकअप केलेला होता. आणि साडी जर घातली म्हणल्यास गजरा आणि चंद्रकोर आलेलीच. आणि लिपस्टिक पण मला काही आवडत नाही, त्यामुळे ना मी लिप बामच लावून घेतलेला. आणि नंतर सगळा मेकअप झाल्यानंतर माझा फायनल लुक असा काहीसा दिसत होता. आणि साडी घातलेली आहे आणि साडी घालून ना मला खरंच खूपच दिवस झालेले. म्हणजेच मी दिवाळीला साडी घातली होती, त्यावर मी आजच घातलेली आहे. त्यामुळे म्हणले थोडे नखरे तर करावेच. आणि काय मग मी बघत होती की मी कशी दिसते. आणि शूट झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि खरंच खूप म्हणजे थकलो होतो. त्यामुळे म्हणलं अगोदर मोठा श्वास घ्यावा आणि नंतर पाणी प्यायला चालू केली. आणि उशीर झाला होता, त्यामुळे आता दिवाबत्ती करून घेतली. आणि यांना ना यांच्या मित्राचा बड्डे होता, त्यामुळे ते मला सोडून पटकन तिकडे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. आणि यांचं बघा की माझ्या घाईमध्ये त्यांना पण लक्षात नाही आलं, त्यामुळे तेही लवकर पटकन गेले. आणि नंतर मी माझी आवराआवरी करण्यासाठी घेतली होती. आता ते गेलेत म्हणलं ते यायच्या अगोदर आणि जेवण बनवायच्या अगोदर जे काही आपले कामे आहेत तेच आपण पटकन आवरून घ्यावेत. म्हणून अगोदर ना आवरून घेतले आणि असा काहीसा लुक दिसत होता. आणि धूप लावल्यास तर आणखीनच छान वाटत होतं. त्यामुळे ना मी दररोजच ते लावून घेते. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणलं अगोदर हा जो मेकअप होता तो अगोदर काढून टाकावा, त्यासाठीच मी चालू केलं होतं. आणि हे मला ना खरंच खूप जड वाटत होतं. मी थोडंच घातलं होतं तरी पण मला ना जास्त असल्यासारखं वाटत होतं. आणि नंतर म्हणलं अगोदर हे काढून ठेवावे आणि नंतरच बाकीचे कामे करायला घ्यावेत. आता गजरा आणलेला आहे म्हणलं आणि चांगलाही होता. म्हणलं आता हे कशाला म्हणजे फेकून द्यायचं आहे, त्यामुळे म्हणलं की आपण डबल रिटर्न घालावा. आणि मी ना आंबाडा बांधण्यासाठी या बनचा उपयोग केलेला होता. आणि नंतर मी क्लच लावून जो गजरा आणला होता ना तो खरंच आणखीन ताजा होता. त्यामुळे म्हणलं की आता कचऱ्यामध्ये न टाकून देता आपण जोपर्यंत घालू वाटेल तोपर्यंत तरी आपण घालून घ्यावा. आणि ना खरंच खूप दिवसातून घातला होता, त्यामुळे थोडं छानही वाटत होतं. आणि नंतर मी माझे जे अगोदरचे इयरिंग होते ना तेच मी घालून घेतले. आणि नंतर जे काही माझे बाकीचे काम राहिले होते तेच करण्यासाठी मी घेतले होते. आणि नंतर जेवणही बनवायचं होतं. तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की माझा व्लॉग कसा वाटला. बाय बाय.